नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणाल नेमक्या ह्या करतायत तरी काय? बॅटर ग्लासमध्ये घालतायत, ग्लास पण पाण्यामध्ये ठेवतायत आणि एवढं हे सुरेख बघा वाफवून पण निघालंय आणि दिसायला पण किती सुंदर दिसतंय, तुम्ही बघू शकता. नेमकं हे आहे तरी काय? तर सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठंही अजिबात स्किप तेवढा करू नका. तर मस्त ताजी टवटवीत मेथीची भाजी आता बघा बाजारात आले. तर पहिल्यांदा मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि भाजी जेवढी जमेल बघा तेवढी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मी किती बारीक अशी मेथीची भाजी चिरून घेतले. आता एक छोटंसं वाटण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बघा आलं, लसूण, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं घालायचं आहे आणि मस्त मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यात बघा बेसन पीठ घ्यायचं आहे 1 वाटी, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, हळद, तिखट, चवीपुरतं मीठ, ओवा आणि खूप सारे पांढरे तीळ याच्यात घालायचे आणि हे पहिल्यांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं थोडं थोडं मग पाणी घालायचं याच्यामध्ये आणि मग भजीचं पीठ आपण कसं करतो अगदी तसं पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे. याच्यात 2 चमचे तेल घालायचं आणि पुन्हा बघा हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला आपल्याला बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे. त्यानंतर मिरची, कोथिंबीरचं जे आपण वाटण केलेलं आहे बघा ते याच्यात घालायचं आणि छान हे सगळं एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर घरातले असे एका साईजचे ग्लास घ्यायचे, त्याच्यात थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि ग्लासला आतून सगळीकडून असं बघा तेल छान असं व्यवस्थितरित्या आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बॅटर पण घालताना बघा असं ग्लास भरून काही बॅटर घालायचं नाही आहे. तर घालताना फक्त अर्धा अर्धा ग्लासच याच्यामध्ये बॅटर भरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी ग्लासमध्ये बॅटर असं अर्धा अर्धा ग्लास भरून घेतले. तर एवढ्या बॅटरपासून माझे 4 ग्लास तयार झाले. ग्लास असे छान टॅप टॅप करायचे. तर इथं मी पाणीसुद्धा गॅसवरती उकळायला असं बघा ठेवून दिलेलं. त्याच्यामध्ये हे ग्लास ठेवले आणि वाफवायला ठेवून दिले बघा 15 ते 20 मिनटं. त्यानंतर हे छान असं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरतीच बघा ग्लासमधून बाहेर काढायचं. बघा किती सुंदर बाहेर निघाले. आता मस्त अशा त्याच्या मग वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यामुळे वड्या पण अगदी छान कट होतात. तर थोड्याशा वड्या मी इथं डब्यामध्ये सुद्धा बघा काढून ठेवलेत. पुन्हा म्हटलं तळून घेता येतील. तर हा डबा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर इथं बघा किती सुंदर आपल्या वड्या दिसायला पण छान दिसत आहेत. आता ह्या वड्या मी थोड्याशा तेलात बघा इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आणि मीडियम गॅसवरती बघा आपल्याला ह्या वड्या अशा मस्त आलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत अशा मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्यात तळूनसुद्धा घेऊ शकता. तर मस्त आपल्या वड्यांना कलर आला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. अगदी गोल गरगरीत आणि मस्त वाटत आहेत. तर ग्लासमध्ये मेथीच्या वड्या अगदी हा नवीन प्रकार आहे. तर बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही किंवा मुलं मेथीची भाजी खात नाहीत. तर अशा पद्धतीने एकदा वड्या तुम्ही मेथीची भाजी घालून नक्की करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.